या पद्धतीच्या वॉशरूम्स जागोजागी आहेत. याच्यामध्ये इंडियन स्टाईल आहे, कमोड आहेत आणि सफाई कर्मचारी त्याची साफसफाई करत असतात. अर्थात आपण पण थोडं कन्सिडर करायला पाहिजे जे स्केल आहे ते बघितलं तर. पण रस्त्यावरती आता ही जी ओल दिसते आहे हे सगळ्या रस्त्याच्यावरती टँकरनं सारखं पाणी मारलं जातं. त्यामुळं काय होतं की धूळ उडायची राहत नाही, धूळ उडत नाही. कारण ही सगळी गंगेच्या काठाची रेती असल्यामुळं ह्याच्यावरती ह्या प्लेट्स टाकूनच त्यांनी रस्ते बनवलेले आहेत. आता हे जे बोल्ट दिसतात आपल्याला हे बोल्ट खाली स्ट्रक्चरवरती फिट केले आणि हे जर नसेल तर इथं अशक्य आहे. म्हणजे एकतर गाड्या रुततील, धूळ उधळेल. त्यामुळे ह्या प्लेट्स टाकलेल्या आहेत. 650 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर पूर्ण प्लेट्स आहेत आणि त्याच्यावरती सारखं पाणी मारतात. आता प्रत्येक आश्रमात नगरपालिकेचे कर्मचारी जातात आणि त्यांचं जे कचरा आहे तो उचलला जातो आणि तो एकत्र गोळा करून नेला जातो. म्हणजे बाहेर त्यांना जावं लागत नाही, कुठं जायचं टाकायला हा विषय राहत नाही. त्यामुळे सगळे जे व्यवस्था आहे आणि त्याची जी स्केल आहे आणि त्याच्या पाठीमागची जी राबणारी यंत्रणा आहे ती खरोखर आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे किती मनुष्यबळाच्या पाठीमागं राबत असेल हे बघितलं. बरं, आम्ही आज काहीतरी 2-3 सेक्टर क्रॉस करून गेलो असू तर सेक्टर हा प्रकार आपल्याला वाटतो त्यापेक्षा फार मोठा आहे, फारच विस्तीर्ण क्षेत्र आहे. म्हणजे हे चालत फिरणं हे निव्वळ अशक्य गोष्ट आहे. इथं व्हेकल हे पाहिजेच. आता इथं हे आहे, टुकटुक मिळतात. इथं अडचण जर काय असेल तर ती फक्त शाही स्नान, त्याला योगीने अमृत स्नान असं नाव दिलेलं आहे. हे शाही स्नान जेव्हा आहे ना त्यावेळेला प्रश्न येतो.